नमस्कार मित्रांनो. मनमंदिर स्वतःच्याच मनाच्या गाभाऱ्यात डोकवल्यावर येणारी स्पंदन, आठवणी, सुचणारे विचार, तेच हे मनमंदिर, माझे तिसरे पुस्तक. कळत नकळत 2013 साली आलो आणि नंदिनी प्रकाशन पुणे या नवख्या प्रकाशकाला मनमंदिरची जबाबदारी मी दिली. अर्थातच पुस्तक पूर्णपणे माझ्या मनासारखं, छान बांधणीचं, अक्षर जुळणी चांगली, रेखाचित्र चांगली, नवीन प्रयोग होता. मनमंदिर हे माझं पुढचं पाऊल होतं. मित्रांनो, 2 अनुभव कथन झाल्यानंतर पूर्ण एक कथा संग्रह यावा असं मला वाटत होतं आणि वर्षभरातच ती इच्छाही पूर्ण झाली. विशेष म्हणजे संतोष तांबोळी किंवा नंदिनी तांबोळी यांच्या नंदिनी प्रकाशनातर्फे आश्लेषा महाजन यांनी उत्तम प्रस्तावना, अगदी चांगल्या साहित्यिक भाषेत आणि पुस्तकाची ओळ आणि ओळ वाचून दिलेली आहे. मनोगत अर्थातच माझं मनोगत थोडं सविस्तर झालंय, परंतु एक वेगळा शोध मला लागला की आपण थोडं काव्यात्मक लिहू शकतो. जे सहज सुचलं ते कागदावर उतरवलं आणि तेच मनोगत आज आपण वाचतोय आणि मग पुस्तकाबद्दल बोलूया. मनोगतामध्ये लेखक म्हणतो, सहज एक पाखरू अंगणात येतं, चिमणीच्या दाताने दवबिंदू टिपतं, ते टिपणं गोजीरवाणं असतं. तेच तर खरं जीवनाचं सार असतं. आपण थकल्या डोळ्यांनी, मिटल्या भावनांनी पेपर चाळत असतो. अग्रलेख सोडून चोरट्या पावलांनी राशी भविष्य न्याहाळत असतो. जीवन जगायला लागतं म्हणून वेळ काढत असतो, कुडत असतो. दारावरून कुल्फीवाला गेल्यावर मन हेलावतं, डोलत नाही, पण पुन्हा ते पाखरू बनतं. 5वीच्या वर्गात नेऊन बसवतं. तो कुल्फीवाला आठवतो, तो लेंगेवाला आठवतो, मडक्यावरचा लाल फडका आठवतो ना. ती इंदालियमच्या नळकांड्यावर असलेल्या टोपली भोवती ठेवलेली भेंडीची पाने आठवतात. त्या अर्ध्या चड्ड्या आठवतात. आठवते ती त्याच्या हातातली घंटा. आठवतात त्या छोट्या छोट्या हाताने केलेल्या त्या छोट्या छोट्या वाटण्या. मन पाखरू उडतच असतं. कधी कधी ते हलकं होतं, अगदी खूप हलकं. शौरीच्या शेंगातल्या कापसाहूनही हलकं. त्या मंद मंद तरंगणाऱ्या म्हातारीहून हलकं. त्या रातराणीच्या सुगंधाहूनही हलकं. त्या 1000 मोगऱ्यात घोंगावणाऱ्या छोट्या छोट्या केमराहून हलकं. ते मन हेलकावे खातच असतं. आतल्या कवीच्या कानात गाणे गुणगुणत असतं. जीवन गाणे सुचत असतं, ओठांवर येत नाही इतकंच. कधीतरी मन नीरव शांत होतं. शेतीच्या पलीकडे ते पोचलेले असते. पायाचे अंगठे वाळू खणत असतात. मनातल्या वेदना रेखाटत असतात. कागदावर येण्यापेक्षा भरती बरोबर पुसण्यासाठी त्या मूक वेदना वाट शोधत असतात. घोटा बुडाला की ते मन भानावर येतं. पुन्हा मन हलकं होतं. दूर कुठेतरी होडी डुलक्या घेत असते. समुद्रावर स्वार होऊनही ती वाट शोधत असते. मन वेडे माझे त्याच्याही मागे धावते. न थकता त्याच्याही पुढे जाते. खोल दरीत डोकावते. खाली अथांग डोह, काळ्याकुट्ट अंधाऱ्या वाटा. तरीही झुळूक येते. ती सुखद शिडकावा करते. जगणे अगदीच काही वाईट नसते, मग मी दरीत का डोकवावे, डोहात का गोंधळावे. प्रत्येक क्षण मला घडवत होता, शिकवत होता. किती पौर्णिमा संपल्या. मी वाळू त्रेगोट्या काढता काढता त्या पोचल्या. हातापायाची बोटे संपली. किती कोजागरी फुकट गेल्या. पौर्णिमा तरी कुठे पुरत्या पाहिल्या. बीजेची कोर कधी रंगवली नाही. आमोशीची चाहूल कधी घेतली नाही.
रात्र रात्र पायपीट केली, पण रातकिड्यांचा मारवा कधी रुचला नाही. त्या किर्र अंधारात काजवा कधी पकडलाच नाही. चटका बसेल म्हणून कधी स्पर्श केला नाही. सोनेरी मासळी पाक टाकून कधी पकडली नाही. जीवन क्षणभंगूर असते असे ऐकून होतो, पण क्षणात उद्ध्वस्त होताना कधी पाहिले नाही. आपण निष्ठुर असतो, दुसऱ्यांची दुःख अलिप्तपणे उपभोगतो, सहानुभूती दाखवतानाही मनात हसतो. हसतो आपल्या सुखाला, हसतो त्या क्षणाला जो आपला केव्हाच नव्हता. हसतो त्यांच्या दुःखाला ज्यावर आपला केव्हाच हक्कही नव्हता. स्वतःच्या सुखातही त्यांना त्याचा कधी विचार केला नाही आणि स्वतःच्या दुःखातही कधी त्याला हसलो नाही. सारे खेळ मनाचे हे कळत असूनही वळत नाही, आलेला क्षण उपभोगत नाही. आठवतंय तुला, तू एकदा म्हणाली होतीस हे जीवन सुंदर असतं. आज आठवते, तेव्हा मी हळूच खिशात नोटा मोजत होतो. आठवते, तू एकदा गजरा मागत होतीस, मी मात्र वेणीवाल्याच्या मुरदूत झालेल्या पोरांकडे पाहत होतो. आठवतंय तुला, तू नवस बोलत होतीस, मी तेव्हा वाल्या बनलो होतो. मी फसतोय माहित होते तरी दुनियेला फसवत होतो. डोळे बंद ठेवून न्याहाळत होतो जगाला. आरती गाताना मी पापी देवाच्या अंगावरचे दागिने मोजायचो आणि शवासन करताना गाढ झोपी जायचो. कुठे जायचे माहिती नव्हते. ध्रुव कसला, उत्तर दिशाही विसरलो होतो. होकायंत्र पाहायचे तर दिशाच चुकलो होतो. का चालतोय माहित नाही, का बोलतोय कळत नाही, का लिहितोय उमजत नाही, का धावतोय समजत नाही. एवढं मात्र खरं, हे धावणं स्वच्छंदी आहे. मन मोकळे आहे. धुतल्या आकाशात मृग नक्षत्र कोसळलंय. पहिला पाऊस मनात रुजला आहे. हे रुजणं प्रामाणिक आहे. मनातल्या मनात लाजणं स्वाभाविक आहे. हे गुणगुणणं आतलं आहे. मनातल्या मनात फुललेलं ते चांदणं आहे. वेळ जाण्याआधी पिठूर चांदणं टिपता आलं पाहिजे. त्या वेंद्र्या चिमणीगत उडता आलं पाहिजे. मन बिचार त्याच्याबद्दल काय बोलणार. वाचून थकलं की पुस्तकात डोकावतो. कधी ते पेपरात ढुंडाळतं. बातम्या तर रोज वाचतो, पण त्या पलीकडे घुटमळायला येथे वेळ आहे कोणाला. मला काय त्याचे म्हणत आम्ही मनातल्या मनात मुठी आवळत राजकारणानं दोषी ठेवतो. संधी मिळतात मात्र स्वतःच राजकारण स्वतःच करतो. खोट्या टाळ्यांसाठी खोटे हसतो. आम्ही ठरवतो भारत नव्याने घडवायचा, युवक नव्याने बदलायचा. गप्पाच त्या नुसते बुडबुडे वर येतात, फुटतात तेव्हा तरंग उठतात, विरतात तेव्हा विसरून जातात. रोज आम्ही स्वतःला फसवतो. रोज आम्ही एक विवेकानंद पाहतो. रोज आम्ही महात्मा बनतो. नशा उतरता आज डायरी चालतो. महात्मा नाही, विवेकानंद गेलेत. हे उमजेपर्यंत कोर्टाची वेळ झालेली असते. परतीचे दोर कापलेले असतात. तिथे फक्त बाजू मांडायची असते. पक्षकारांना जिंकायचे असते, न्यायाला हरवायचे असते. मित्रांनो, यानंतर या पुस्तकाची पार्श्वभूमी आणि माझं मनोगत आलंय. आणि मग येते ती कथाची अनुसूची, अनुक्रमणिका. दत्तू भंडारी हे व्यक्तिचित्रण एका भंडाऱ्यावर उत्तम पद्धतीने झाले असं आजही मला वाटतंय. त्यानंतर ओढ मातीची आहे, सतीचे वाण आहे. खेडेगावामध्ये नारळ सुपारीच्या वाडीमध्ये जी अंधश्रद्धा पोचली जाते त्याच्यावरच्या या कथा. एक ताशेवाला कथा आले, तेही व्यक्तिचित्र. त्याच्या पुढच्या अडचणी, त्याची स्वप्न, चार भिंतीतला त्याचा संसार आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वीकारलेला कलानाद, याचे चित्रण या व्यक्तिचित्रणात आले. मी हाय कोळीमध्ये एका ओळखीच्या कोळी बांधवाची घरगुती समस्या, त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर, तरी त्याचा भोळेपणा, प्रामाणिकपणा, बँकेला न फसवण्याची वृत्ती, हे सगळं त्या व्यक्तिचित्रणात आले. ही सगळी व्यक्तिचित्रण जिवंत वाटतात कारण ती मी अनुभवलेली आहे. जरी आपण कथासंग्रहाच्या सुरुवातीलाच या सर्व काल्पनिक कथा असं म्हटलं असलं तरी वस्तुस्थिती तशी नसते.
प्रत्येक लेखकातला कोण ना कोणतरी केव्हा ना केव्हा तरी भेटलेलं असतं. ती व्यक्तिचित्रण त्याच्या डोक्यात अगदी घर करून बसलेलं असतं आणि अशी संधी मिळते तेव्हा त्या कथा निपजतात. सफर ही मला एक आवडलेली कथा, बानकोटी मुस्लिमाची, साधारण 70 सालातली. एखादा मुस्लिम युवक तेव्हा गल्फ कंट्रीज म्हणजे सफरीवर जायचं, बोटीवर काम करायला जायचं किंवा रिगवर काम करायला जायचं म्हणजे गावाला डिंडोरा पेटायचा. परत येईल तेव्हा असा काही बदलून यायचा, अत्तराच्या घमघमाट परतायचा. मग त्याने आणलेल्या भेटवस्तू, गावात तयार होणारी प्रतिष्ठा, ही सगळी कशी फसवी असते यावर भाष्य करणारी ही कथा. आणखी एक कथा आहे, टाक धिना दे, ती एका वादकाची कथा. अशा अनेक कथा आल्या. एकूण 30 कथांचं हे पुस्तक माझ्या मते सर्वांग सुंदर झाले. शिवाय त्यातली रेखाचित्र, आधी निलेश जाधव रेखाचित्र काढायचा. आता आणखी एक नवा प्रयोग नंदिनी प्रकाशनने केला होता. मनमंदिरचं मुखपृष्ठही खूपच सुंदर झालं होतं. bookganga.com, अक्षरधारा.com यावरून हे पुस्तक विकलं गेलंच, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश लायब्ररीमध्ये, वाचनालयामध्ये ही पुस्तकं नंदिनी प्रकाशनने उपलब्ध करून दिली. आजही आहे. आता तर ती फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध होतात. तुम्ही असंच पुस्तकांवर प्रेम करा, एवढीच अपेक्षा आहे. लेखक मोठ्या अपेक्षेने लिहित असतो. त्याच्या भावना विश्वात तुम्हाला रमायला आवडतं आणि म्हणून तर पुस्तकं वाचली जातात. आपल्यापेक्षा बंगाली वाङ्मय किती पुढे आहे, तामिळ वाङ्मय किती पुढे आहे यावर चर्चा करण्यापेक्षा आपली पुस्तकं समृद्ध कशी होतील, आपला साहित्य प्रवास कसा सुधारेल याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, मन मंदिर हे माझ्या मनात डोकावलेल्या कथा यांचं एकत्रीकरण आहे, सादरीकरण आहे. आपल्याला त्या नक्की आवडतील. हे पुस्तक आपण आवर्जून वाचावं, हाताळावं, चाळावं. नजीकच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन त्याची मागणी करावी. अन्यथा नंदिनी प्रकाशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा. महाराष्ट्रातील बहुतांश वितरकांकडे हे पुस्तक पोहोचलेलं आहे. 2014 सालचं हे पुस्तक आजही आजच्या परिस्थितीशी, आजच्या समाजकारणाशी तेवढंच जुळवून घेतं, आपलंसं वाटतं. प्रत्येक कथा आपल्या भोवती, आजूबाजूच्या लोकांभोवती घुमते अशी जाणीव होते. हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.